मुळात जे इलेक्शन पिटिशन चेतन आयरे यांनी दाखल केलं होतं त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की ज्याला इंग्रजीमध्ये आपण कंडक्ट असं म्हणतो, त्या कंडक्टच्या संदर्भात होता आणि त्याच्याचबरोबर हे इलेक्शन फ्री आणि फेअर झालं की नाही या तपासणीच्या संदर्भात होतं, अशी असणारी परिस्थिती आहे. हे पिटिशनमध्ये आम्ही असं म्हणालो होतो की फ्री आणि फेअर इलेक्शन झालेत, कायद्याने झालेलं आहे, नियमावलीने झालेलं आहे, हे माहिती घेण्यासाठी आम्ही दिल्लीमध्ये व्यंकट म्हणून आहेत, त्यांना RTI टाकायला सांगितला होता. त्यांच्या RTIला जे उत्तर आलेलं आहे ते उत्तर असं आहे की आपण मागितलेली माहिती ही उपलब्ध नाही. जी माहिती मागितली होती ती म्हणजे एकदा वेळ संपल्यानंतर मतदान करायचं असेल तर स्लिप वाटल्या जातात. इलेक्शन कमिशनच्याच प्रेस नोटवरनं 6.80 एवढं मतदान झालेलं आहे. हे एवढं मतदान जे आहे ते 76 लाख मतदान होतं. तेव्हा त्या संदर्भातल्या स्लिप्स आहेत का ते सांगा. दुसरं जे आहे रिटर्निंग ऑफिसर आणि प्रिसाइडिंग ऑफिसर या दोघांना हे इलेक्शन फ्री आणि फेअर झालेलं आहे की नाही हे इलेक्शन कमिशनला तपासण्यासाठी त्यांनी नियमावली केल्यात, त्यांनी डायरेक्शन दिलेले आहेत आणि त्यांनी त्या संदर्भातला कायदाही केलेला आहे. हे सगळं बंधनकारक आहे. तेव्हा रिटर्निंग ऑफिसरनी माहिती दिलेली आहे का, प्रिसाइडिंग ऑफिसरनी माहिती दिलेली आहे का, तर त्याचं उत्तर जे आहे ते नाही असं आलेलं आहे की आमच्याकडे हा कुठलाही रेकॉर्ड उपलब्ध नाही. असं उत्तर आल्यानंतर मुंबईच्या अध्यक्षाच्या वतीने म्हणजे चेतन आयरे यांच्या वतीने आम्ही पिटिशन दाखल केलं. पिटिशन दाखल करताना हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले आणि आमची मुख्य प्रिपेअर जी आहे ती की आपण इलेक्शन कमिशनला डायरेक्ट करा की जे कायदेशीर बंधनं आहेत की ज्याच्यामध्ये ॲनेक्शर 46, ॲनेक्शर 44, ॲनेक्शर 57 हे जे ॲनेक्शर्स आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये सगळी माहिती असताना येते. ते आपण ह्यांना आम्हाला द्यायला सांगा. ही आमची मुख्य प्रेयर आहे. आणि इलेक्शन कमिशन ते जर सादर करू शकत नसेल पक्षकाराला किंवा कोर्टाला, तर मग हे इलेक्शन फ्री अँड फेअर झालं का याची तपासणी त्या ठिकाणी करण्यात यावी. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आम्ही
रीट पिटिशन जी दाखल केली म्हणजे ती रीट पिटिशन कंडक्टवरती होती, नियमाचं पालन झालं की नाही याच्यावरती होती, संविधानिक तरतूद आहेत त्या पाळल्या गेल्या की नाही या संदर्भातली होती. परंतु कोर्टाने हिला इलेक्शन पिटिशन समजलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि इलेक्शन पिटिशन समजून त्यांनी असणारा निकाल दिला अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांच्या निकालामध्ये जो पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे चेतन आयरे हे विक्रोळी मतदारसंघातले मतदार आहेत, ते महाराष्ट्राचं इलेक्शन कशा रीतीने चॅलेंज करू शकतात, हा पहिला मुद्दा त्यांनी असणारा घेतला. दुसरा मुद्दा त्यांनी असं घेतलं त्या ठिकाणी की टायटलमध्ये टायपोग्राफिकल एरर होते, दाखल करण्याच्या अगोदर ते दुरुस्त झाले नाहीत, तेव्हा ह्या टायपोग्राफिकल एररला हे सिरियस नाहीत, हे इलेक्शन पिटिशन म्हणजे एक फ्रास आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा त्यांनी असणारा घेतलेला आहे तो म्हणजे की रीट पिटिशनद्वारे तुम्ही असणारं हे सगळं उपस्थित करू शकता का. आमचं याला असणारं उत्तर असं होतं की 1955 पासून ते सुब्रमण्यम स्वामी वर्सेस दिनकरन या सगळ्या मॅटर्समध्ये रीट पिटिशन जे आहे हे एंटरटेन केल्या जाऊ शकतं, हा सुप्रीम कोर्टाचा असणारा निर्णय आहे. दुसरा मुद्दा आम्ही तिथे असणारा उपस्थित हा केला की चेतन आयरे हे एक पिटिशनर जरी असले तरी जे राज्य शासन आपण असणारा निर्माण केलेला आहे इलेक्शन कंडक्ट करून, आपण असणारं जे शासन केलेलं आहे, 5 वर्ष चेतन आयरे आणि या महाराष्ट्रातला नागरिक यांचं असणारं आयुष्य त्यांच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांनी जो लोकल स्टँडीचा मुद्दा घेतला, त्या लोकल स्टँडीच्या मुद्द्याला असणारं हे होतं की ह्यांना लोकल स्टँडी नाही 288 निवडणूक चॅलेंज करण्याची. आम्ही असं म्हणालो की अधिकार आहे हा सुप्रीम कोर्टानेच त्या ठिकाणी असणारं हे केलेलं आहे आणि म्हणून धांदली झाली की नाही याचं आपण असणारं तपासण्यात यावं. पण दुर्दैवाने आम्ही इलेक्शन कमिशनचं प्रेस नोट सुद्धा आमच्या पिटिशनला जोडली. त्या जोडलेल्या पिटिशनवरनं आम्ही त्या जोडलेल्या प्रेस नोटवरनं 6.80 एवढं मतदान वेळ संपल्यानंतर झालेलं आहे हे इलेक्शन कमिशन मान्य करते. परंतु त्याच्याच बरोबर जे ॲनालिसिस आलं होतं त्याच्यानंतर लोकसत्तेमध्ये, त्या लोकसत्तेचा आर्टिकल आम्ही त्याला जोडलं होतं. जजमेंटमध्ये प्रेस नोटचा अजिबात उल्लेख नाही आहे, पण प्रेस नोटचं म्हणजे प्रेसमध्ये आलेली बातमी आहे तेव्हा ह्या प्रेसमधनं आलेल्या बातमीवरती आपण कशा रीतीने विश्वास ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे पिटिशन मध्ये दम नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मी दुर्दैवाने असं म्हटलं मगाशी, याचं कारण की कोर्टासमोर 3 स्पेसिफिक इश्यूज आम्ही असताना रेस केले होते. एक म्हणजे हे 76 लाख मतदानाच्या संदर्भात स्लिप वाटप झालेली आहे का,
वेळ संपल्यानंतर स्लिप असेल तरच मतदान त्या ठिकाणी करता येतं, नाहीतर करता येत नाही. हे इलेक्शन कमिशनने कायद्याने केलेलं आहे. दुसरा मुद्दा आम्ही असताना त्या ठिकाणी उपस्थित हा केला होता की झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान 96 ठिकाणी जुळत नाही अशा असणाऱ्या बातम्या आहेत. RTI खाली आम्ही ती माहिती ज्यावेळेस विचारली त्यावेळेस ही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही असं इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी म्हणतंय. तेव्हा ही माहिती सुद्धा त्यांनी आम्हाला द्यावी आणि माहिती येत नसेल तर कोर्टाने मग एक्झामिन करावं आणि त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट हा जो आहे 1951 सेक्शन 66 मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे, पार्लमेंटने नमूद करण्यात आलेलं आहे की झालेलं मतदान हे 17C मध्ये येतं, त्या फॉर्मॅटमध्ये येतं आणि मोजताना त्या मशीनमधनं कमी अधिक मतदान आलं तर रिटर्निंग ऑफिसरची पहिली ड्यूटी आहे की त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवणं गरजेचं आहे. आणि इलेक्शन कमिशनने डायरेक्शन दिल्यानंतर मगच निकाल डिक्लेअर करता येतो. त्याच्यामुळे कायदेशीर प्रश्न आम्ही असा विचारला होता की इलेक्शन कमिशनला न विचारता अशा मतदारसंघातली जाहीर झाला असेल तर हे कायद्याला धरून आहे का याच्या संदर्भातला निकाल आपण त्या ठिकाणी द्यावा. तिसरा मुद्दा जो होता आमच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये की हे संविधानाला धरून इलेक्शन आहे का, नियमाला धरून इलेक्शन आहे का, आणि जे नियमावली पार्लमेंटने केलेली आहे आणि जे नियमावली इलेक्शन कमिशनने केलेली आहे ती पाळल्या गेली काय का याचा आपण सरळ तपास घ्यावा. पण ह्यापैकी कुठल्याही गोष्टी जजमेंटमध्ये त्या ठिकाणी नाही. आम्ही जे असणारा जजमेंट्स दिल्या त्या लागू नाही म्हणून असणाऱ्या एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी उडवून लावलं आणि या पिटिशनमध्ये दम नाही म्हणून त्यांनी रिजेक्ट करून टाकला अशी असणारी परिस्थिती आहे. पण रीट खाली हे प्रश्न उपस्थित करता येतात का हा जो महत्त्वाचा होता त्याचं त्यांनी उत्तरच त्या ठिकाणी दिलेलं नाही. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की या माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळते पण ती नाही मिळाली तर कोर्टामध्ये आपण असणारा जातो आणि कोर्टाकडून ती असणारा माहिती आपण त्या ठिकाणी मागतोय. दुर्दैवाने याचा परिणाम आता अनेक निर्णयावरती होण्याची शक्यता आहे आणि त्याच्याचबरोबर ज्याला कोणाला कोर्टामार्फत माहिती पाहिजे त्याला हे जजमेंट त्या ठिकाणी दाखवल्या जाईल आणि माहितीच्या अधिकाराला टाळं लावण्याचा कामकाज त्या ठिकाणी झालाय अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये की इलेक्शन कमिशन ज्यावेळेस स्वतःहून म्हणतंय की बाबा 76 लाख मतं इलेक्शन नंतर झालेली आहे म्हणजे वेळ झाल्यानंतर झालेली आहेत. कोर्टाची पहिल्यांदा ड्यूटी आहे ते एक्झामिन करणं, ट्रायफल मॅटर्समध्ये न जाणं, ते एक्झामिन करणं की हे कायदेशीर झालं आहे की न झालं आहे त्याच्यामध्ये अजिबात कोर्ट गेलेलं नाही अशी परिस्थिती आहे. याचा असणारं मी म्हणेन चॅनल असेल, वर्तमानपत्र असतील, एडिटर्स असतील, या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की हे वंचित बहुजन आघाडीचं व्यक्तिगत भांडण नाही. जी प्रथा आम्ही त्या ठिकाणी मांडली, 2 शंका आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केल्या की हे जर डॉक्युमेंट नसेल वेळ संपल्यानंतर जे मतदान झाले त्याच्या संदर्भात डॉक्युमेंट नसेल तर आम्ही 2 शंका तिथल्या असणाऱ्या व्यक्त केल्या. एक म्हणजे
जे इलेक्शन कंडक्ट करत होते त्यांनीच वेळ संपल्यानंतर बटणं दाबायला सुरुवात केली नाही का? आता ही त्यांनी जी बटणं दाबायला सुरुवात केली ही त्यांनी स्वतःहून केली की इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं त्यांना निर्देश आले त्याच्यावरनं झालं? कुठल्याही तऱ्हेने असेल ही प्रथा करप्ट आहे की करप्शन आहे की नाही, फ्रॉड आहे की नाही, इलिगल आहे की नाही, अनकॉन्स्टिट्युशनल आहे की नाही याची तपासणी करा असं असताना आमचं कोर्टाला विनंती होती, परंतु याच्यापैकी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी केलेली नाही. याचाच अर्थ मी असताना मानतोय एकमेव माध्यम होतं. तिथं आम्हाला बरेच जजमेंटमध्ये सल्ले देण्यात आलेले आहेत की तुम्ही रिप्रेझेंटेशन कोणाला केलं नाहीत, तुम्ही सरकारला केलेलं नाही. जे काही कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमधला डिबेट आणि त्या एका जजमेंटमध्ये रिप्रोड्यूस केला होता तोही आम्ही असताना कोर्टासमोर वाचला की इलेक्शन हे फ्री अँड फेअर असल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये इतर कोणी असताना इंटरफिअरन्स करू नये, म्हणून फंडामेंटल राईट्समधनं काढून आम्ही याचं वेगळं आर्टिकल मार्फत त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचं एकमेव कारण की ते इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन असलं पाहिजे, त्याच्यावरती कोणाचंही बंधन असता कामा नये. त्या अर्थी जजमेंटमध्ये आम्ही गव्हर्नमेंटकडे गेलो नाही हे म्हणणं घटनेला धरून नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला की तुम्ही इलेक्शन कमिशनकडे रिप्रेझेंटेशन केलं नाही. आता ज्या अर्थी ते म्हणतात आहेत की आमच्याकडे रेकॉर्डच नाही असं लिहून दिल्यानंतर त्यांना रिप्रेझेंटेशन काय करायचं आम्ही? आणि रिप्रेझेंटेशन तुम्ही केलं नाही हा एक मुद्दा धरून पुन्हा असणारं पेटिशन रिजेक्ट करण्यात आले अशी परिस्थिती आहे. माझं आपलं सगळ्यांना म्हणजे इथल्या सगळ्या मीडियामधल्या लोकांना असणारा विनंती आहे की दिस इज अ बिगिनिंग, की इलेक्शन प्रोसेसमधलं फ्रॉडलंट मेथड यूज करणं ह्याला अभय मिळालेला आहे. आणि तेव्हा अभय न राहता प्रोसेस कोर्टाने चेक केली पाहिजे असं आपल्याला, म्हणजे कोर्ट हे एकमेवच चेक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुसरं कोणीच त्या ठिकाणी चेक नाही. त्याच्यामुळे हे चेक करणारं यंत्रणा हीच जर असताना निष्कामी झाली असेल तर माझ्या अंदाजानं पुढच्या इलेक्शनबद्दल न बोललेलं बरं अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा तेही मॅन्युप्युलेट होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. सर, विरोधकांचा आरोप आहे की आपण हिंदीमध्ये अगोदर देऊ मग तुम्ही पहिला आपण 2-4 मराठीत प्रश्न विचारू नंतर हिंदीमध्ये सरळ प्रश्न विचारू. बर. वर्तमानपत्रांच्या बातम्यावर आपण ही जी याचिका आहे आपण केली आहे, आपल्याकडे काही ऑथेंटिक डेटा जो नव्हता असा आरोप आहे. मी म्हणून म्हणालो की एक्झिबिट ए आमचं जे आहे ते एक्झिबिट ए मध्ये पहिल्यांदा प्रेस नोट आहे. कोणाची? ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची. हे 6.80 अधिकृतरित्याने 6 नंतर मतदान झालेलं आहे. हा आकडा सुद्धा म्हणजे हा फिगर सुद्धा जो ह्याच्यामध्ये कोट केलेला आहे जजमेंटमध्ये तोही इलेक्शन कमिशनचा आहे. आम्ही जी असताना प्रेस नोट जोडलेली आहे ती प्रेस नोट ह्या 76 लाख मतदानाचं एक्सप्लेन करणारी आहे. ती नाही, ती प्रेस नोट नाही, सॉरी, ते आर्टिकल लोकसत्तेमध्ये आलेलं आहे. तेव्हा प्रेस नोटला, इलेक्शन कमिशनच्या प्रेस नोटला जजमेंटमध्ये बगल देण्यात आलेली आहे आणि लोकसत्तेमधला आर्टिकल जे आहे त्याला ग्राह्य धरण्यात आलेला आहे. आपल्याकडे 70 लाखांचा जो आकडा आहे तो अखबारमध्ये आलेला, तो अखबारमध्ये आलेला नाही, तो इलेक्शन कमिशनच्या प्रेस नोटमध्ये आलेला आहे. आणि इलेक्शन कमिशनने स्वतःहून त्याच्यामध्ये तो फिगर दिलेला आहे. न्यायालयाची टिप्पणी आहे आपल्यावर की बहुमूल्य वेळ तुम्ही त्यांच्या हे केला.
माझं म्हणणं असं आहे की आम्ही वेळ वाया घालवला आहे असं जर कोर्टाचं म्हणणं आहे तर तुम्ही असताना काय एक्झामिन केलं आमचं? कोर्टाने आम्ही हे 3 इलेक्शन कमिशन स्वतःहून म्हणतंय की 76 लाख मतदान झालेलं आहे. इलेक्शन कमिशन स्वतःहून म्हणते की आमच्याकडे असणारा रेकॉर्ड नाही. आमचा उलटा सवाल आहे कोर्टाला की हे 2 तपासतं तुमचा अधिकार तुम्हालाच दिलेला आहे, इतर कुठल्याही एजन्सीला दिलेला नाही. वेळ घालवण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी भलत्याच कुठल्या तरी प्रश्नावरला धरून त्यांनी असणारं हे रिजेक्ट केलेलं आहे. माहितीचा अभाव होता का? म्हणजे आपली जी याचिका होती त्यामध्ये माहितीचा अभाव होता? त्याचा माहितीचा अभाव नाही. प्रश्न असा आहे, 2 गोष्टी आहेत त्याच्यातल्या. एक, इलेक्शन कमिशन हे इंडिपेंडेंट बॉडी आहे. तेव्हा आम्हाला जे उत्तर मिळालं होतं की आणि प्रेस नोट जी आहे म्हणजे इलेक्शन कमिशनची प्रेस नोट जी काढलेली आहे हे दोन्हीही चीफ इलेक्शन कमिशन आणि कमिशन यांनी काढलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पुढे कोणी अधिकारी आहे असं अजिबात नाही. त्याच्यामुळे त्यांच्या पुढचा अधिकारी जो आहे ते हायकोर्टच आहे, दुसरं कोणीच नाही आहे. उदय वरोजीकर हे म्हणाले की तुमचा जो फॉर्मॅट होता याचिकेचा तो चुकीचा होता. असे फॉर्मॅट चुकीचा आहे की बरोबर आहे, मला वाळुंजेकरांचं मला माहिती आहे की त्यांनी काय म्हटलेलं आहे. त्यांना तिथेच उत्तर दिलं होतं की तुम्ही असणारं अपील का म्हणजे ज्याला हे म्हणतो आपण की या माहितीच्या विरोधात तुम्ही अपील का केलं. जिथे हायेस्ट ऑफिस आम्हाला सांगते की आमच्याकडे डॉक्युमेंट नाही, मग कोणाकडे अपील करायचं? ते अपील जे आहे ते हायकोर्टच आहे. आणि म्हणून मी म्हणाल की आमची मेन प्रेयर जी आहे ते डायरेक्ट दी इलेक्शन कमिशन टू सप्लाय दिस डॉक्युमेंट्स. 19 पेक्षामध्ये जास्त मतदान झालं मतदान यादीपेक्षा याचा आधार काय होता? इलेक्शन कमिशनचाच रेकॉर्ड आहे. सर आता तुम्ही पुढे काय करणार आहात? सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही अपील करणार आहात? दुसरा फोन घेतो. या संदर्भात सर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहात? मी 1 मिनिट जरा मी तुम्हाला त्याचं फॅक्च्युअल हे देतो म्हणजे मग तुम्हाला हे होईल. सोडून दे. माझ्या पेटिशनचं असणारं एक्झिबिट ए तुम्ही झूम इन करू शकता. आपण कॉपी घेऊ नंतर की ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं प्रेस नोट आहे 20/11/2024 आणि 20/11/24 पेजवरती त्यांनी जिल्हावार टर्नआउट किती झालेला आहे त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर
5 नंतर मतदान ते शेवटी होईपर्यंत किती झालेलं आहे त्या कॉलममध्ये त्यांनी असं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात आहेत की 6.80% मतदान हे 6 नंतर झालेलं आहे. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनचाच डॉक्युमेंट आम्ही असं कोर्टापुढे प्रोड्यूस केलेला आहे, पण त्याच्यावरती कोर्ट रिअलाइज झालेला नाही. पण त्याच्या खाली आम्ही असं जी प्रेस नोट आर्टिकल दिलेला आहे तेही आपण बघू शकता. त्या 27 लाख मताचा उल्लेख उखल असं जे आहे ते जोडलेलं आहे. त्याला असं कोर्टाने महत्त्व देऊन निर्णय दिलाय असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. सर एक मराठीचा प्रश्न की पुढे तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहात का? हो, आम्ही असं याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत. त्याच्याचबरोबर असताना महाराष्ट्र बार काउन्सिल जे आहे त्या महाराष्ट्र बार काउन्सिलच्या अध्यक्षाला सुद्धा आम्ही भेटणार आहोत. त्या ह्याच्यामध्ये याचं कारण असं आहे की इलिगल गव्हर्नमेंट आला असेल आणि कोर्ट ॲक्शन करायला तयार नसेल तर याच्यावरती पब्लिक डिबेट होणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ह्याला पब्लिक डोमेनमध्ये आणण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह से आपके द्वारा दाखिल की गई याचिका को मैं पहला बयान करूं बाद में आप पूछो. अच्छा ठीक है. देखिए ऐसा है हाँ कि जो याचिका हम लोग ने 76 लाख मतदान जो वक्त होने के बाद हुआ था उस पर हमने जाहिर की थी और जाहिर करने की जो बेसिक जो था वो ये था कि इलेक्शन कमीशन का आरटीआई में एक जवाब आया था कि भी हमारे पास किसी भी प्रकार का डॉक्यूमेंट नहीं है कि जो हम ये सिद्ध करते हैं कि 76 लाख वोटर है ये सही वोटर है. क्योंकि हम लोग ने उनका मांगा था क्योंकि जो कानून इलेक्शन कमीशन ने खुद बनाया है कि 6 के वक्त ख़त्म होने के बाद अगर वोटिंग करना है तो आखिरी आदमी जो है उसको पहला 1 देना है और जो पहला है उसको जो आखिरी नंबर है वो देना है. जिसके पास ये स्लिप होगा उसी को ही वक्त खत्म होने के बाद वोट करने का अधिकार है, नहीं तो नहीं है. तो इसके बारे में पहला पूछा गया था. दूसरा पूछा गया था कि काउंटिंग के वक्त कितने मतदार संघ में 17C फॉर्म है इसका इकट्ठा नहीं है, मतलब इक्वल नहीं है. काउंटिंग में ज़्यादा है या कम है या पोलिंग जिस दिन हुआ है उसका जो फॉर्म 17C है वो दोनों मैच नहीं हो रहा है. ये कितने कॉन्स्टिट्यूंसीज है उसकी जानकारी दीजिए. ये दोनों जानकारी जो है वो इलेक्शन कमीशन कह रहा है कि हमारे पास नहीं है और हमको मिली ही नहीं है. ऐसी एक परिस्थिति है. हमारी जो याचिका है वो ये कह रही है कि भैया ये रिकॉर्ड कंपलसरी है रखना, कानून के मुताबिक कंपलसरी है. अगर कानून के मुताबिक ये कंपलसरी रिकॉर्ड अगर नहीं रखा होगा तो क्या वक्त खत्म होने के बाद जो वोटिंग हुआ है ये सबसे बड़ा इलेक्शन फ्रॉड है क्या, गैर कानूनी है क्या, अनकॉन्स्टिट्यूशनल है क्या, इसका कोर्ट ने जांच करनी चाहिए. ऐसी हम लोग की याचिका यहाँ पर थी. लेकिन कोर्ट ने जो है इस याचिका के मुद्दों को अपने जजमेंट में चर्चा में कहीं लाया नहीं है और जो चीज़ें छोटी मोटी है गलतियां होती रहती है पिटीशन दाखिल करते समय, तो उन छोटी मोटी गलतियों को उन्होंने बड़ी गलती कहा और कहा कि नहीं ये पिटीशन हम लोग रिजेक्ट करते हैं क्योंकि इससे कोई मतलब नहीं है और ये कह दिया कि भी अधिकार नहीं है. सवाल ये है कि एक व्यक्ति पिटीशन अगर डालता है तो सुप्रीम कोर्ट खुद ही कहता है कि ही स्टार्ट्स द बॉल रोलिंग एज फार एज लॉ इज कंसर्न. और उसी को ये चैलेंज कर रहे हैं कि चेतन आयरे एक ही व्यक्ति है कि जो 288 कॉन्स्टिट्यूंसीज को चैलेंज कर रहा है.
वो 28 कॉन्स्टिट्यूंसीज के रिजल्ट को चैलेंज नहीं कर रहा है। पिटीशन जो हमारी चैलेंज कर रही है, क्या आपने नियम के मुताबिक इलेक्शन कंडक्ट किया है, क्योंकि फ्री एंड फेयर इलेक्शन ये बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन है। अगर किसी को ये देखना है तो पैंथर्स पार्टी वर्सेस यूनियन ऑफ इंडिया सुप्रीम कोर्ट का जजमेंट है कि जिन्होंने कहा है कि पार्लियामेंट्री डेमोक्रेसी और फ्री एंड फेयर इलेक्शन ये बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन है। अगर बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन फ्री एंड फेयर इलेक्शन अगर कोर्ट एग्जामिन करने के लिए तैयार नहीं है, तो मैं ये समझता हूं कि आने वाले दिनों में जो लोकसभा के चुनाव होंगे, विधानसभा के चुनाव होंगे, लोकल बॉडीज के चुनाव होंगे, ये एक तरीके से कंडक्ट जो कर रहे, मतलब जो अमल कर रहे हैं, इनको एक तरीके से लाइसेंस मिला है कि आप कैसे भी बर्ताव करिए। आपने जिस तरह से बर्ताव किया है वो कोर्ट का विषय नहीं हो सकता है। इसलिए मैं कहूँगा कि ये काफ़ी बड़ा डेंजरस डिसीजन दे दिया है कि जिस पर हम लोग इसको पब्लिक डोमेन में ले आने की बात करते हैं। सुप्रीम कोर्ट में इस पर अपील तो होगी, लेकिन महाराष्ट्र बार काउंसिल के जो अध्यक्ष है उनसे भी हम लोग कहेंगे कि भैया बार ने भी इस पर टिप्पणी करनी चाहिए, चर्चा करनी चाहिए और अपनी राय देनी चाहिए। ऐसा हम लोग उनसे भी आग्रह करेंगे। सर, सवाल यह है कि कोर्ट ने एक बहुत टिप्पणी जो है, सख्त टिप्पणी आप पर करते हुए कहा कि ये जो याचिका थी इसने कोर्ट का समय बर्बाद किया है। इस याचिकाकर्ता के ऊपर तो फाइन लगाना चाहिए था, लेकिन हमने उसे फाइन नहीं लगाया। इस पर क्या कहें? मैं ये कहूंगा कि कोर्ट पे अगर हिम्मत होती तो वो लगाते। पिटिशनर यही कह रहा है कि भैया अगर इतनी ही गैर कानूनी अगर पिटीशन है तो ये गैर कानूनी कैसी है ये बताओ। जब इलेक्शन कमीशन खुद ही कह रहा है कि भैया वक्त होने के बाद 76 लाख मतदान हो गया है, इलेक्शन कमीशन खुद कह रहा है कि भैया खुद कह रहा है कि हमारे पास डॉक्यूमेंट नहीं है जो रखने चाहिए, और इसको अगर आप कहेंगे कि फ्रीवलेस पिटीशन है, तो मैं यही कहूंगा कि जो चोरी हुई है, ये जजमेंट जो है उन चोरों को जो है पनाह दे रही है। सवाल ये भी है कि लोकसभा चुनाव का विधानसभा चुनाव की कंपैरिजन की भी बात कोर्ट ने पूछी थी कि क्या लोकसभा चुनाव में 6 बजे के बाद वोटिंग नहीं हुई थी क्या? अगर ये सवाल ये है, उस पे वोटिंग पर सवाल आप लोग क्यों खड़े कर रहे हैं? सवाल ये है कि जो इलेक्शन कमीशन का डेटा आता है उसी पर ही सवाल उठाए जाएंगे। लोकसभा के वक्त जो है इलेक्शन कमीशन का कहीं भी डेटा ये नहीं कहता है कि 6 बजे के बाद हुआ है। कोर्ट अपनी बात ना करे, जो तथ्य है उस तथ्यों पर ही जजमेंट आना चाहिए। और तथ्य यह है कि इलेक्शन कमीशन खुद कबूल कर रहा है कि वक्त खत्म होने के बाद 76 लाख वोट हो चुका है। जो कतार में थे वो लोग आखिर में आए, सब कतार में आए वो लोग बराबर है, लेकिन उनको भी वोट देने का एक नियमावली इलेक्शन कमीशन ने खुद बनाई है, और यह कहा है कि जब तक उसके पास स्लिप नहीं है कि वो कतार में खड़ा है तब तक उसको वोट देने का अधिकार नहीं है। और प्रिसाइडिंग ऑफिसर और रिटर्निंग ऑफिसर पर यह जिम्मेदारी डाल दी है उन्होंने कि ये स्लिप जो है वो आपको संभालना है और इलेक्शन कमीशन को सबमिट करना है। अगर ये इस बात इलेक्शन कमीशन खुद कह रहा है कि हमारे पास कोई रिकॉर्ड नहीं है, तो आप इसको फ्रीवलेस कैसा कहेंगे? ये फ्रीवलेस कैसा है? इसलिए हम कह रहे हैं कि अगर कोर्ट को लगता है फ्रीवलेस तो उन्होंने फाइन लगाना चाहिए था। सर, इस मुद्दे पर जो हाईकोर्ट की ऑर्डर कॉपी उसमें पैरा नंबर 23 देखें तो उसमें इस बात का जिक्र किया कि जो पोलिंग ऑफिसर है he hasn't raised any concern in any of the seats. So how is it that this petitioner is raising this doubt on what basis? And it is calling it as an absurd doubt. सवाल ऐसा है कि प्रिसाइडिंग ऑफिसर खुद ही चोर है और कोर्ट ये एक्सपेक्ट कर रहा है कि जो चोर है वो कबूल करे कि मैंने चोरी की। सवाल यह है कि उसका 6 बजे के बाद का रिकॉर्ड जो कानूनी
तौर से उसने रखना चाहिए और इलेक्शन कमीशन को सबमिट करना चाहिए, ताकि इलेक्शन कमीशन अपने आप को सेटिस्फाई करे कि हाँ कि लाइन में लोग थे, और उस अपने आप को सेटिस्फाई करने के लिए उसने कानून बनाया कि आपको स्लिप बांटने होंगे। अगर बांटा नहीं है तो आप ये इन बातों की जिक्र जो है वो पहले पैराग्राफ में कोर्ट ने किया है, लेकिन उस पर कोई टिप्पणी नहीं है कोर्ट की। लेकिन लोकसभा में भी तो ये हुआ होगा कि आखिर सवाल ऐसा है कि हुआ है, लोकसभा के समय ऑब्जेक्शन सवाल ऐसा है कि लोकसभा में हुआ है नहीं हुआ वो जाने। उस वक्त तो सवाल ऐसा है कि उस वक्त हुआ ही नहीं है तो कहां से सवाल आएगा? कोर्ट अपनी तौर से थोड़ी मर्जी से कुछ बात ले आएगा। जब हुआ ही नहीं है तो हुआ ही नहीं है, जब हुआ है तब आपके सामने लोग आगे हैं। विपक्ष का आरोप है कि कुछ अखबारों की जो आर्टिकल्स थे उसके आधार पर आपने ये जो है याचिका मैंने आपके सामने मैं सभी चैनल वालों को कहूंगा कि जो डॉक्यूमेंट्स मैंने अपने पिटीशन में जोड़े हुए हैं और जिस डॉक्यूमेंट का जो एक कॉपी मैंने आप लोगों को भेजी है, उसमें से 24/11 मेरे ख्याल से प्रेस नोट इलेक्शन कमीशन की है, वो हमारी प्रेस नोट नहीं है, वो इलेक्शन कमीशन की प्रेस नोट है। वो है 20/11/2024 की, और डिस्ट्रिक्ट वाइज अप्रोप्रिएट वोटर्स टर्नआउट इन महाराष्ट्र एट 11:30 PM तक, उसका विवरण उन्होंने ही दिया है और ये हमारे पिटीशन को ज्वाइन है। तो आप कैसे कह सकते हो कि भी हमने अखबारों का जो एनालिसिस आया है वो एनालिसिस हमने जोड़ा है। क्या कुछ कमी रह गई कोर्ट में आपकी बातें रखने में, कुछ सबूतों सवाल यह है, अगर कोर्ट हमने जो मुद्दे उठाए उसको अगर एग्जामिन करता तो आप कह सकते हो कि कमी है, लेकिन जिस मुद्दों को हमने उठाया कि ये 46 लाख वोटर की स्लीपर वोटिंग स्लिप है क्या, आप इनसे पूछिए। जिन वोटों के अंदर डिफरेंसेस आया है फॉर्म 17C और काउंटिंग के वक्त, कानून ही कह रहा है कि यू हैव टू रिफर द मैटर टू द इलेक्शन कमीशन। आपने और इसका जवाब हमको क्या मिला है कि हमारे पास डेटा नहीं है। अगला कदम क्या होगा? हम जो है अभी मैंने जैसे कहा कि हम लोग सुप्रीम कोर्ट तो जाएंगे इस मामले में, लेकिन ये इशू हम लोग पब्लिक डोमेन में ले आएंगे, क्योंकि ये जजमेंट जो है, जो अधिकारी इलेक्शन कंडक्ट करता है उसके पूरी लाइसेंस मिली है कि वो जैसे चाहे वैसे कंडक्ट करे, कानून की कोई पाबंदी उस पर लगेगी नहीं। ये जो अहम मुद्दा उसमें उभर के आया हुआ है, ये मेरे ख्याल से हम लोग पब्लिक डोमेन में ले जाएंगे और सुप्रीम कोर्ट भी ले जाएंगे। सर जब इलेक्शन होता है तो सर जब तक काउंटिंग खत्म नहीं होती है तब तक सभी पार्टियों जो पोलिंग एजेंट है वहाँ मौजूद होते हैं, और उनके सामने जो है काउंटिंग के बाद वोटिंग परसेंटेज हर चीज साइन करने के बाद वहाँ पे सील लगती है तो उसमें उनका साइन होता है। ये सारी जो प्रोसीजर है ये आखिरी तक होता है, उसका तो स्ट्रांग रूम में जाता है, तो उसे कैसे देखते हैं? देखिए, मैं पहले ही आप लोगों को बता दिया हूँ कि इलेक्शन कमीशन के नियम और पार्लियामेंट्री एक्ट के जो नियम है, एक्ट पार्लियामेंट जो एक्ट बना है उसके दो है। एक इलेक्शन कमीशनर और कैंडिडेट इनके रिश्तेदारों की बात है, और दूसरा इलेक्शन कमीशन और जो इलेक्शन कंडक्ट करते हैं अधिकारी है, पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसर और रिटर्निंग ऑफिसर, इनका एक कानून बना है। हमारी जो पिटीशन है वो चेतन आयरे की जो पिटीशन है, ये चेतन आयरे की पिटीशन इलेक्शन कमीशन और पोलिंग ऑफिसर एंड प्रिसाइडिंग ऑफिसर, इनका रिश्ता जो है और इनका रिश्ता जिस कानून से बंधा हुआ है उसको चैलेंज लेके है कि भैया ये अगर नहीं हुआ है तो इलेक्शन कमीशन कैसे समझ सकता है कि ये फ्री एंड फेयर इलेक्शन हुआ है, अनमैनेज्ड इलेक्शन हुआ है, मैनिपुलेटेड नहीं हुआ है इसमें। तो इसलिए दो दस्तावेज
रिटर्निंग ऑफिसर और पोलिंग ऑफिसर को इलेक्शन कमीशन को सबमिट किया है, वो अगर उसने सबमिट नहीं किया है तो हमने कोर्ट से ये पूछा है कि व्हाट डज इट अमाउंट्स टू, इसका मतलब क्या निकलता है, आप बताइए। सर, कांग्रेस के इंडिया गठबंधन के लोगों ने भी इस मुद्दे को जोरदार ढंग से उठाया, लेकिन उठाने के बावजूद वो लोग कोर्ट नहीं गए। सवाल ऐसा है कि हम लोग, क्योंकि मैंने जैसे कहा कि इलेक्शन का मामला, मेथोडोलॉजी का मामला, फ्रॉड का मामला अगर आपको उठाना है तो संविधान के अंदर एक ही फोरम है और वो कोर्ट है, और किसी एजेंसी, चाहे स्टेट गवर्नमेंट हो, सेंट्रल गवर्नमेंट हो या और कोई भी हो, ये इलेक्शन कमीशन उनसे ऊपर है और उनके पाबंद में नहीं है। इसलिए इलेक्शन कमीशन को सब्जेक्टिव किया है, वो कोर्ट को ही सब्जेक्टिव किया है, और कोर्ट को सब्जेक्टिव करने की वजह से हम लोग ने जो है वो पिटीशन कोर्ट में ही दाखिल किया है। सर, कोर्ट ऑर्डर में एक पैराग्राफ ये भी जिक्र कर रहा है कि कैसे जो पिटीशन है कहीं न कहीं प्योरिटी ऑफ इलेक्शन प्रोसेस के ऊपर डाउट रेज कर रही है। सही है, वो एंड इन पर्टिकुलरली ईवीएम को लेकर सवाल आपने खड़े किए। मैंने वहां पर कोर्ट के सामने ईवीएम का नहीं, ईवीएम का मामला हम लोग ने खाली दर्ज किया था, और मैंने ये कहा था, कोर्ट को ये बता दिया कि खुद ही पार्लियामेंट जो कानून बनाया है उसमें 56D रूल्स में 56D, अगर मेरी याददाश्त अगर सही है तो उसमें यह कहता है कि अगर ईवीएम के वोट काउंटिंग और वीएपी के मतलब पेपर ट्रेल के भी वोटिंग अगर काउंट होते हैं, अगर दोनों टैली नहीं होते हैं तो पार्लियामेंट खुद कह रहा है कि पेपर ट्रेल के जो वोट है दैट विल बी द करेक्ट वोट। सर, इसके पहले भी सर एक मामला गया था इसी कोर्ट में वीवीपैट को लेकर, काउंटिंग को लेकर, और बाद में सुप्रीम कोर्ट के आदेश पे वो जो है काउंटिंग हुई, और काउंटिंग जो है 100% सही पाई गई थी वीवीपैट का जो मामला था उसमें। मैं आपसे कह रहा हूं कि पार्लियामेंट ने ईवीएम पर उतना विश्वास नहीं रखा है जितना विश्वास उन्होंने जो है वीवीपैट पे रखा है, और शायद आप जिस मामले को कह रहे हो वो सभी ईवीएम का मामला नहीं था, जो 5-5 कोर्ट के थे वो थे उसमें। सर, अब एक नया मुद्दा सामने आया है कि चुनाव आयोग ने बोला है कि चुनाव के बाद 45 डेज के बाद कोई भी सबूत रखे नहीं जाएंगे। सवाल है ये, मैंने जैसे बताया कि आप लोगों के सामने मैंने रखा है कि इलेक्शन कमीशन और कंडक्टिंग अधिकारी जो है, इनमें धांधली हुई या कैसे धांधली हुई, इसको देखने के लिए जो रिकॉर्ड है वो रिकॉर्ड मेरे ख्याल से बचा के रखना चाहिए जब तक कोर्ट का समय खत्म नहीं होता है तब तक। अब कोर्ट का समय 2 है, एक जो है वो 45 दिन के अंदर आपको इलेक्शन पिटीशन दाखिल करना है, और दूसरा तमाम है कि रिट पिटीशंस के अंदर आप इसको दाखिल कर सकते हो। तो ये कहूँगा 5 साल के लिए ये रिकॉर्ड वैसे की वैसे रहना चाहिए। सर, देखिए आप बार बार ये सवाल कर रहे हैं कि कोर्ट ने जो हमारी रिक्वेस्ट है उसे ठीक से साथ पढ़ा नहीं, इसलिए शायद उन्होंने अपने ऑर्डर कॉपी में इस बात का जिक्र किया कि हमने न्यूज आर्टिकल के बेसिस पर सवाल ने उसका जिक्र हुआ है, और कोर्ट ने अपने खुद के 5th, 6th और 7th अगर ये पैराग्राफ है उसमें उन्होंने उसको नमूद भी किया है कि देयर इज 6.80 एडिशनल वोटिंग आफ्टर 5 o'clock है। तो आप कैसा कह सकते हो? वो दे आर कॉन्ट्रडिक्टिंग, द जजमेंट इज कॉन्ट्रडिक्टिंग इटसेल्फ। मैं उस पर व्यक्तिगत टिप्पणी नहीं करता हूं, मैं खाली जजमेंट में आए हुए 2 इश्यूज जो है कि एक इशू में जो है एक पैराग्राफ में जो है वो इलेक्शन कमीशन के 6.80 जो है उसको मेंशन करता है, और दूसरी तरफ जो है रिजेक्ट करते समय भैया ये प्रेस न्यूज़ है इसलिए रिजेक्ट कर देता है। जो कॉन्ट्रडिक्शन है जजमेंट में मैंने आपके सामने लिया है। थैंक यू। चलिए।